हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. तर जसं की तुम्ही मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला वातावरण सुद्धा पाहायला मिळालेलं आहे आणि बऱ्याचशा भागात पाऊस सुद्धा झालेला आहे. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं होतं, की 1-2 दिवस शेतकऱ्यांना चांगली उघडीप मिळणार म्हणजे लगनसराई वगैरे तुमचे पार पडतील. हो. आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला 1-2 दिवसापासून काही तुरळक भागातनी पाऊस दिसत आहे. तसं मात्र आता पाऊस उघडलेला आहे. पण तुम्ही सांगितलं होतं, की 2 चक्रीवादळ बनणार आहे आणि त्याची दिशा ठरायची आहे. हो. तर सर त्याबद्दल आता काय अपडेट राहणार? म्हणजे पुढील 5 ते 6 दिवसाची कशी अपडेट राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे? तर त्याबद्दल सर शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही. हो. काही अभ्यासकांनी 14 तारखेपासून 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत हो. धो-धो पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला आहे आणि हो. तो जेव्हा त्यांनी दिला, बरोबर. तेव्हा तो बरोबर होता. हो. परंतु वातावरण एक सारखं बदलत असतं हो. आणि त्यामुळे आता वातावरणात बदल झालाय. त्यामुळे साहजिकच आहे की तो अंदाज बदललेला आहे. बरोबर सर. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता या कालावधीमध्ये म्हणजे 20 तारखेपर्यंत किंवा अगदी 21 तारखेपर्यंत हो. उष्णतेची लाट राहणार आहे बऱ्याच भागामध्ये. याच्यामध्ये विदर्भ आहे, हं. उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आहे, हो. अगदी मध्य महाराष्ट्र आहे. तर तिथे बरोबर. सरासरीचे खूप वरती म्हणजे 2-4% हं. अंश सेल्सिअस असा तापमान जाणार आहे. हो. आणि विदर्भामध्ये काही भागामध्ये हे तापमान जवळपास 46 अंशाचा टप्पा ओलांडू शकतं, अशी सुद्धा परिस्थिती आहे. हो सर. त्यामुळे पावसाचं वातावरण कमी आहे या आठवड्यामध्ये. हां, हां. उष्णतेची लाट असणार आहे. हो. परंतु एक सगळ्यात महत्त्वाच्या काही घडामोडी मात्र घडणार आहेत. हं. कारण आजच भारतीय हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलंय, की बंगालच्या उपसागराच्या बाजूला हो. खास करून चेन्नईच्या आजूबाजूने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय. हो, हो. आणि हे कमी दाबाचं क्षेत्र त्याची दिशा अजून अनिश्चित आहे. हं. परंतु ते जर स्ट्रॉंग झालं, तर ते म्यानमारच्या दिशेने म्हणजेच बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला जाईल. म्हणजे विरोधात जाईल आपल्या देशाच्या. हो. त्यामुळे त्याचा फार फायदा काही भारतीय भूभागावर होईल असं वाटत नाही. हो. बरोबर. परंतु त्याचा एक फायदा असा होणार आहे, की अंदमानामध्ये मान्सून येण्याकरता हो. एक पोषक वातावरण तयार करणार आहे ते. हं, हं, हं. आणि त्यामुळे मग जर अंदमानात मान्सून 20 तारखेला येत असेल, हो. तर तो 2-4 दिवस अगोदर येण्यासाठी त्याची मदत होईल. बरोबर. त्यामुळे अंदमानामध्ये 3 ते 4 दिवस हं. म्हणजे साधारणपणे आपण असं गृहीत धरू की 16-17 तारखेपर्यंतच मान्सून येणं अपेक्षित आहे. हो. बरोबर. तर मग अशी एक नैसर्गिक बदल त्या ठिकाणी होतोय. हो. जर मान्सून 2-4 दिवस लवकर अंदमानात आला, हं. तर मग त्याचा केरळमधला प्रवास सुद्धा त्या दृष्टीने 4 दिवस अगोदर होईल. हो. म्हणजे साधारण 27, 28, 29, 30च्या दरम्यान हो. सुद्धा तो केरळामध्ये येऊ शकतो आणि मग महाराष्ट्रामध्ये देखील 7 तारखेच्या दरम्यान तो येईल. म्हणजे 7 ते 10च्या दरम्यान. हो. तर अशा पद्धतीने मान्सूनचा प्रवास होण्याकरताच्या हालचाली आता सध्या आहेत. विशेष बरोबर सर. विशेष बाकी बदल तर हवामानात नाही आणि महाराष्ट्रामध्ये हं. मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र मान्सून पूर्व जोरदार सरी हो, मात्र शेवटच्या आठवड्यात मग आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल का? अपेक्षित आहे. हो का? मात्र सर शेतकऱ्यांना पेरणीयुक्त पाऊस कधी पडेल? पेरणीयुक्त पाऊस जूनच्या शेवटी. हो का? मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या मग पेरण्या होऊन जाणार का? 50% पेरण्या झालेल्या असतील. हो, हो. बरोबर सर. मात्र आता या 2-4 दिवसामध्ये मग कोणतं वातावरण कुठेही राहणार नाही. स्थानिक वातावरण राहील. हो. आयकॉन मॉडेलच्या अंदाजानुसार थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हं, हं. किंवा अगदी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर हो, किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या पूर्व भागात हो, थोडं वातावरण स्थानिक स्वरूपाचं तयार होईल. हो. परंतु त्याचा प्रभाव फार किरकोळ असेल. बरोबर. म्हणजे अगदी कमी क्षेत्रावर त्याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे. हो. मात्र सर मान्सून 2026चा तुमचा दुसरा अंदाज जाहीर झालेला आहे. तसं आपल्या चॅनलच्या माध्यमातून व तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दिलेला आहे. परंतु बरेचसे जे ऑडियन्स आहेत ते नवीन आपल्या चॅनलवरती येत राहतात. तर त्यांच्या म्हणजे मान्सून 2026च्या दुसऱ्या अंदाजाविषयी काय सांगणार सर तुम्ही? नाही, दुसरा अंदाज आपण तुमच्याकडे रेकॉर्डिंग दिलेलं आहे यापूर्वीच. हो, त्याच्यामुळे तो व्हिडिओ बघण्याची त्यांना विनंती करा. हो. बरोबर सर.
मात्र सर यंदा मग धरणं वगैरे 100% भरतील का 50% वरतीच राहणार? काय ते? यावर्षी जे जायकवाडी धरण वगैरे आहे, तर ते 100% भरतील का 50 ते 60%च राहतील? नाही सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारच्या दुष्काळासंदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. हो. या वर्षीचा 120 ते 140 वर्षातील सगळ्यात अ, प्रभावी अशा प्रकारचा अल निनो आहे, सुपर अल निनो आहे हो. आणि त्यामुळे पर्जन्यमान कमी राहणार आणि मान्सून अतिशय कमकुवत राहणार आहे. हो. हे आपण यापूर्वी सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठलाही तलाव म्हणजे खास करून मी सांगितलेले आहेत त्या क्षेत्रातले, बरोबर. ते कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरच्या पाण्यावर अवलंबून असलेले तलाव भरतील. बाकी तलाव हे 80%च भरणार आहे. 80%. हं. मात्र असं बऱ्याचशा तज्ञाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे सर, की परतीच्या पावसामध्ये 100% काही धरणे होणार. तर तुम्हाला काय वाटतंय? परतीचा पाऊस होईल की नाही हाच प्रश्न आहे. हो, बरोबर. बरोबर कारण आहे. तेव्हा सुपर अल निनोचा एकदम तीव्र प्रभाव असेल हो. आणि मोघम अंदाज देणारे हे लोक सांगतायत. हो, हो, हो. बरोबर. ज्यांनी कुठल्याही इतर बाबींचा आधार घेतलेला नसेल हं. किंवा त्याचा सिरियसनेस त्यांना नाही, हो. जगातल्या सगळ्या संस्था या अल निनोच्या तीव्रतेवर लक्ष देऊन आहेत आणि यावेळेस गेल्या 2015ला 0 म्हणजे आपण 3° एल निनोचा प्रभाव होता हो. पॅसिफिक महासागरामध्ये. हो. तो यावर्षी 4°ला जाण्याची शक्यता आहे हो. आणि त्यावेळेस म्हणजे आपल्याला 15 मध्ये लातूरला ट्रेनने पाणी आणावं लागलं होतं. बरोबर सर. मग जर एवढी वाईट परिस्थिती तेव्हा झाली होती, तर आता त्याच्यापेक्षा 1% पाण्याचं तापमान वाढणार आहे. हो. तर आता काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचं गांभीर्य अजून हवामान अभ्यासकांनी घेतलेलं दिसत नाही. नाही, नाही. बरोबर आहे. तर ते बरोबर. घेणं आवश्यक आहे. त्यामुळे केवळ लोकांना खुश करणारे अंदाज देऊ नयेत. नाही, नाही. बरोबर आहे ना. मात्र सर एल निनो आणि सुपर एल निनोमध्ये काही फरक आहे का सर? जेव्हा पॅसिफिक महासागराचं तापमान हे 2° असतो तेव्हा तो एल निनो असतो किंवा हो. त्याच्या पुढे गेलं तर थोडंफार तर त्या दरम्यान एल निनो असतो. परंतु जेव्हा 2.5च्या वरती याचा प्रभाव जायला लागतो, हो. तेव्हा तो सुपर एल निनो झालेला असतो. हो का? बरोबर सर. मात्र सर तुम्ही तुमच्या चॅनलच्या विषयी शेतकऱ्यांना काय सांगणार आहात? माझी शेती माझी प्रयोगशाळा हा ऑफिशियल चॅनल आहे आणि त्या चॅनलवर संपूर्णपणे अपडेट दररोज दिली जाते. हो. तर शेतकऱ्यांनी तो अंदाज बघितला पाहिजे दररोज, जेणेकरून हवामानात काय बदल होतात. हो. कारण आम्ही जरी एखादा अंदाज दिला तर तो बदललेला असतो आणि तो कसा बदलला हे आम्ही त्या चॅनलच्या माध्यमातून दररोजच्या अपडेटमध्ये सांगत असतो. बरोबर सर. परंतु लोकल बऱ्याचदा अभ्यासकांना दोष देत असतात की तुम्ही समजा या तारखेला सांगितलं होतं पाऊस येणार, हो. पण आला नाही. पण बरोबर. मग त्यानंतरचा व्हिडिओ तुम्ही बघितलेच नाही असा अर्थ होतो त्याचा. नाही, बरोबर सर. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती माझी प्रयोगशाळा हा चॅनल जवळ ठेवला पाहिजे. हो. त्याचे दररोजचे अपडेट बघितले पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला नेमकी हवामानात काय बदल होतो ते कळेल. हो, बरोबर सर. आणि आठवड्याचा आपण ब्लॉग चॅनलचा डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग या चॅनलच्या माध्यमातून आपण दीर्घावधीचे आठवड्याला एक व्हिडिओ देत असतो. हो, बरोबर. तोही चॅनल आपला तिथेही आपले बरेच म्हणजे 50,000 सबस्क्रायबर पर्यंत तोही चॅनल पोहोचलेला आहे आणि हो. त्यामुळे तिथेही आपल्याला बरेच मोठ्या प्रमाणात सबस्क्रायबर आहेत. हो, तर बरोबर. तोही चॅनल शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. हो. मात्र त्याचबरोबर सर Instagram आयडी आणि Facebook आयडी तुम्ही नवीन एक बनवलेली आहे, तर त्यांना सुद्धा शेतकऱ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. मात्र की त्याच्यावर जो व्हिडिओ आहे, तो शॉर्ट व्हिडिओमध्ये राहतात. हो, जर कोणाला थोडक्यात माहिती पाहिजे असेल हो. आणि इम्पॉर्टंट दररोजच्या अंदाजाचं इम्पॉर्टन्स पाहिजे असेल, हो. तर आपण शेती माझी प्रयोगशाळा किंवा बांगर हवामान अंदाज हो. या नावाने आपण आयडी ओपन केलेले आहेत आणि तुम्ही मच्छिंद्र बांगर नावाने जरी सर्च केले, हो. तरी तुम्हाला इन्स्टा आणि फेसबुक मिळेल आणि बरोबर. त्या ठिकाणी शॉर्ट व्हिडिओ असतो. त्यामुळे तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये हो. काय नेमके हवामानात चाललंय ते कळण्यासाठी ते उपयुक्त आहे. बरोबर सर. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.